आज आपण कृष्ण जन्माष्टमीनिमित्त 3 खास प्रसाद रेसिपीज पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम बनवणार आहोत रव्याची खुसखुशीत चकली. येथे आता कढईमध्ये 2 वाटी पाणी घेऊया. त्यामध्ये 1 चमचा मीठ ॲड करायचे. पाण्याला चांगली उकळी यायला सुरुवात झाली की त्यामध्ये चिली फ्लेक्स 1 वाटी बारीक रवा घालायचा व हे पटकन मिक्स करून घ्यायचे. रवा छानसा शिजला जाईल व त्यामध्ये गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची. रवा लो फ्लेमवर थोडासा शिजून घेतला आहे. आपण आता तो एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. रवा छानसा मऊसूत झाला आहे. जर रव्यामध्ये गुठळ्या राहिल्या असतील तर त्या चेक करून त्या फोडून चांगलं सर्व मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण घालतोय 2 वाटी तांदळाचे पीठ, 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा हळद, 2 चमचा लाल मिरची पावडर व चवीनुसार मीठ. आता हे सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं. रवा ओलसर असल्याने आहे त्याच रव्यामध्ये आधी सर्व मळून घ्यायचे आहे. मग त्यामध्ये गरजेनुसार थोडे थोडे पाणी ॲड करायचे. पीठ तयार झाले की थोडेसे तेल टाकून एकदा पुन्हा मळून घेऊयात. चकलीचे पीठ आता तयार झाले आहे तर त्याचा एक गोळा बनवून चकलीच्या सोऱ्यामध्ये टाकून घेऊया. चला आता चकल्या बनवूयात. पीठ छान मऊ मिक्स झाल्यामुळे चकल्या व्यवस्थित कढईमध्ये तेल गरम करून झाले की त्यामध्ये आता एक एक चकली टाकून लो टू मीडियम फ्लेमवर चकल्या तळून घेणार आहोत. अशा प्रकारे सोप्या अशा रव्याच्या चवदार व कुरकुरीत चकल्या तयार आहेत. नेक्स्ट आपण बनवणार आहोत प्रसादासाठी केला जाणारा केळीचा शिरा. त्यासाठी कढईमध्ये घेत आहोत पाऊण वाटी साजूक तूप. तूप गरम झाले की त्यात आपण 1 वाटी रवा टाकणार आहोत. आता हा रवा मस्त असा लालसर होईपर्यंत मंद आचेवर परतून घेणार आहोत. रवा खाली लागू नये यासाठी तो सारखा हलवत यायचा. रवा भाजेपर्यंत आपण आता 2 पिकलेली केळी घेऊया. येथे त्याचे एकसारखे लहान लहान काप करून घेणार आहोत. रवा आपला मस्त लालसर झाला आहे. त्यात ॲड करूया ड्रायफ्रुट्स, बदाम, काजू व मनुका. तसेच काप केलेली केळी टाकून ते सर्व रव्यामध्ये छानसे मिक्स करून घेणार आहोत. ते मिक्स झाले की त्यामध्ये अर्धा लिटर गरम दूध टाकून घेणार आहोत. रवा आता दुधामध्ये व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे. रवा एकदा चांगला शिजला गेला की त्यामध्ये 1 वाटी साखर ॲड करून घेऊयात. जनरली प्रसादासाठी साखर, रवा व तूप हे समप्रमाणात घेतात की ज्यामुळे चव अत्यंत छान बनते. व तुम्ही तुमच्या आवडीनुसारही कमी जास्तही करू शकता. आता त्यामध्ये वेलची पावडर ॲड करून थोडा वेळ शिरा शिजून देऊया. असा आपला क्विक पण टेस्टी असा प्रसाद तयार आहे. चला आता आपण रवा व ओल्या नारळाचे लाडू कसे बनवतात ते पाहणार आहोत. कढईमध्ये प्रथम 1 ते 2 चमचा तूप टाकून घ्यायचे. त्यामध्ये 2 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. रव्यामध्ये आता अर्धी वाटी साजूक तूप टाकूयात. रवा व तूप चांगलं मिक्स करूयात. आता हा रवा मीडियम हीटवर 10 ते 15 मिनिटं छान भाजून घेणार आहोत. रवा हलकासा भाजणार आहोत. त्याचा जास्ती कलर चेंजही होऊन द्यायचा नाहीये. आता एक ओला नारळ घेऊयात. त्याचे लहान लहान तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहोत.
तर इथे 2 वाटी रव्याला आपण 2 वाटी खोबरे कीस घेतला आहे. खोबरे प्रमाण हे रवा इतकेच घ्यायचे, कमी घ्यायचे नाही, नाहीतर फक्त रव्याची चव लागते. रवा व खोबरे छानसे मिक्स करून घेऊया. नेक्स्ट आपण पाक बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये 1.5 वाटी साखर व 1.5 वाटी पाणी घेत आहोत. पाणी गरम झाले आहे व साखर पूर्ण विरघळली आहे. तर त्यामध्ये केशर टाकून एक छान उकळी घेऊन थोडासा पाक आटवून घेऊया. रवा एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे. तर त्यामध्ये थोडासा पाक टाकूयात. तसंच 1 चमचा वेलची पावडर व जायफळ पावडर व थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून सर्व चांगले एकजीव करून घेऊया. जर रव्याचे मिश्रण सुके व जास्ती मोकळे वाटत असेल तर उरलेला पाक हळूहळू गरजेनुसार ॲड करून घेऊ. रवा छानसा ओलसर होऊन द्यायचा आहे. आता हे मिश्रण अर्धा ते 1 तास मुरून देऊया. रवा तासभर ठेवला होता, आता तो छानसा फुललेला आहे. तर आता लाडू बनवायला घेऊयात. मिश्रण व्यवस्थित झाल्यामुळे लाडूही मस्त वळले जात आहेत. तर असे हे परफेक्ट मऊसूत रवा लाडू तयार झाले आहेत. लाडू ओलसर असल्याने ते जास्त दिवस टिकण्यासाठी तुम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवून हवे तेव्हा खाऊ शकता.